आज आपण या व्हिडिओमध्ये INSचा आपला युनिट नंबर 2 दॅट इज राईट्स अँड सोशल प्रोटेस्ट या युनिटचा स्टडी करणार आहोत. आता पहा, राईट्स म्हणजे काय? आपले हक्क, बरोबर? काय आपलं राईट्स अँड सोशल प्रोटेस्ट आहे, बरोबर? हे आपल्या युनिटचं नाव आहे. आता राईट्स म्हणजे काय असते? आपले जे हक्क दिलेत आपल्याला आपल्या गव्हर्नमेंटने, बरोबर का? त्या राईट्स आपल्याला याच्यात स्टडी करायचं. आणि सोशल प्रोटेस्ट म्हणजे आपले जे राईट्स आहेत त्याला सिक्युअर करण्यासाठी जे सोशल प्रोटेस्ट केले गेले, आंदोलन म्हणतो आपण त्याला मराठीत, त्याचा आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, मग त्यातला फर्स्ट पॉईंट आहे अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन राईट्स. त्यानंतर ह्युमन राईट्स काय आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग फर्स्ट याच्यात व्हॉट आर ह्युमन राईट्स. पहा, ह्युमन राईट्स आर द बेसिक राईट्स अँड फ्रीडम्स दॅट बिलॉंग्स टू एव्हरी पर्सन इन द वर्ल्ड फ्रॉम द बर्थ अंटिल द डेथ. ह्युमन राईट्स म्हणजे काय असतात? एक टाईपचे आपल्याला भेटलेले हक्क आहेत, बरोबर? फ्रीडम्स आहेत, स्वातंत्र्य आहे, दॅट बिलॉंग्स टू एव्हरी पर्सन, आणि ते प्रत्येकाला भेटतं फ्रीडम. ओके, इन द वर्ल्ड फ्रॉम बर्थ अंटिल डेथ, म्हणजे त्याच्या जन्मापासून ते मरेपर्यंत त्याला भेटलेले त्याचं फ्रीडम किंवा जे ते राईट्स असतील त्याला आपण ह्युमन राईट्स म्हणतो. दे अप्लाय रिगार्डलेस ऑफ वेअर यू आर फ्रॉम, व्हॉट यू बिलीव्ह ऑर हाऊ यू चूज टू लाईव्ह युअर लाईफ. म्हणजे याच्यात काय काय येतं? तुम्ही कुठेही राहू शकता, कुठेही जाऊ शकता, बरोबर? व्हॉट यू बिलीव्ह, तुमचा कशावर पण तुम्ही बिलीव्ह करू शकता. हाऊ यू चूज, तुम्ही काही चूज पण करू शकता. जसं राहायचं तसं तुम्ही राहू शकता, बरोबर? दे कॅन नेव्हर बी टेकन अवे, ते आपल्याकडून कोणी काढून घेऊ शकत नाही. अल्दो दे कॅन समटाइम्स बी रिस्ट्रिक्टेड, फॉर एक्झाम्पल इफ ए पर्सन ब्रेक द लॉ. आता हे जे राईट्स आहेत आपले ह्युमन राईट्स, याला पण रिस्ट्रिक्शन आहेत. कधी रिस्ट्रिक्ट होतात हे? ज्यावेळी पर्सन ब्रेक्स द लॉ, म्हणजे एखादा माणूस ते लॉला काय करेल? ब्रेक करतो, ते रूल्स मानत नाही, लॉ ब्रेक करतो. ऑर इन द इंटरेस्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटी, म्हणजे आपल्या देशाला किंवा आपल्या कंट्रीला त्याच्यापासून काही धोका असेल त्यावेळेस त्याचे सगळे राईट्स काय होतात? रिस्ट्रिक्ट केले जातात. दीज बेसिक राईट्स आर बेस्ड ऑन द शेअर्ड व्हॅल्यू, लाईक आता हे कशावर डिपेंड आहेत? डिग्निटी, फेअरनेस, इक्वॅलिटी, रिस्पेक्ट अँड इंडिपेंडन्स. ओके, या काही ज्या बेसिक थिंग्स आहेत त्याच्यावर आपले बेसिक राईट्स डिपेंड्स आहेत. ओके, दीज व्हॅल्यूज आर डिफाईन्ड अँड प्रोटेक्टेड बाय लॉ. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ते दिलेल्या आहे, डिग्निटी असेल, फेअरनेस असेल, इक्वॅलिटी, रिस्पेक्ट आणि इंडिपेंडन्स असेल, याला लॉने काय केले? प्रोटेक्ट केले, बरोबर? इन ब्रिटन आवर ह्युमन राईट्स आर प्रोटेक्टेड बाय द ह्युमन राईट्स ॲक्ट 1998. हा एक ॲक्ट आला होता, ह्युमन राईट ॲक्ट 1998. यानुसार ब्रिटनमध्ये ह्युमन राईट्स काय केलेत? प्रोटेक्ट केलेले आहेत. समजलं? ह्युमन राईट्स म्हणजे काय असतात? आपले बेसिक राईट्स, म्हणजे फ्रीडम असेल, आपलं स्पीच असेल, ओके, फेअरनेस, इक्वॅलिटी, हे सगळे आपल्याला भेटलेले जे राईट्स आहेत ते आपले बेसिक राईट्स, ते ह्युमन राईट्स. ओके, आता हाऊ डू ह्युमन राईट्स हेल्प यू? मग हे आपल्याला कसे हेल्प करतात? ह्युमन राईट्स आर रिलेव्हंट टू ऑल ऑफ अस, प्रत्येकाला भेटले असतात, प्रत्येकाला भेटतात ह्युमन राईट्स. ओके, नॉट जस्ट दोज हू फेस रिप्रेशन ऑर द मिसट्रीटमेंट. ओके, म्हणजे असं नाही की एखाद्याला एखादा वेगळा हक्क, दुसऱ्याला वेगळा, असं काही नसतं. बर्थपासून ते डेथपर्यंत प्रत्येक आपलं जे ह्युमन आहे त्याला हे इक्वली मिळतात. ओके, दे प्रोटेक्टेड यू इन मेनी एरियाज ऑफ युअर डे टू डे लाईफ इन्क्लुडिंग. म्हणजे आपल्याला कुठे कुठे प्रोटेक्ट करतात? तर फर्स्ट स्टेप युअर राईट्स टू हॅव अँड एक्सप्रेस युअर ओन ओपिनियन. आपण आपलं स्वतःचं ओपिनियन एक्सप्रेस करू शकतो. युअर राईट्स टू अँड एज्युकेशन, एज्युकेशन घेण्याचा आपल्याला राईट्स आहे. युअर राईट्स टू हॅव अ प्रायव्हेट अँड फॅमिली लाईफ, आपल्याला आपली प्रायव्हेट आणि फॅमिली लाईफसुद्धा आहे, त्याचा आपल्याला राईट आहे. युअर राईट्स नॉट टू बी मिसट्रेटेड ऑर रॉंगली पनिश बाय द स्टेट्स. कोणतेही स्टेट्स असेल किंवा आपली कंट्री असेल ते त्याला रॉंगली पनिश करू शकत नाही. ओके, आता नेक्स्ट आहे हिअर डू ह्युमन राईट्स कम फ्रॉम. की जे आपल्याला जे ह्युमन राईट्स आहेत ते बेसिकली फर्स्ट कुठून स्टार्ट झाले, कुठून आले? द आयडिया दॅट ह्युमन बिलॉंग्स टू should have a set of basic rights and freedoms as a deep root in Britain. मेन कुठून स्टार्ट झाले? ते ब्रिटनमधून स्टार्ट झालेत. तर लँडमार्क्स डेव्हलप इन ब्रिटन इन्क्लूड, मग कोणकोणते लँडमार्क्स होते? तर त्यात फर्स्ट होता द मॅग्ना कार्ट ऑफ 1215, हा फर्स्ट राईट. त्याच्यानंतर हेबेस कॉर्पस ॲक्ट ऑफ 1679, द बिल ऑफ राईट्स ऑफ 1689. इथून बेसिक काय झाले? आपल्या ह्युमन राईट्सला सुरुवात झाली. ओके, त्यानंतर पहा द युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. आता युनिव्हर्समध्ये कधी डिक्लेअर झालं? पूर्ण जगामध्ये. तर ॲट्रॉसिटीज ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर मेड द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स अँड इंटरनॅशनल प्रायोरिटी. ज्यावेळेस सेकंड वर्ल्ड वॉर एंड झालं त्याच्यानंतर हे जे आपले ह्युमन राईट्स आहेत त्यांना काय केलं झालं? प्रोटेक्शन दिलं गेलं आणि पूर्ण इंटरनॅशनल प्रायोरिटीवर डिपेंड होतं ते. ओके, द
द युनायटेड नेशन वॉज फाउंडेड इन 1945. ज्यावेळी सेकंड वर्ल्ड वॉर 1945ला एंड झालं त्यावेळेस युनायटेड नेशन इस्टॅब्लिश झालं. ओके, द युनायटेड नेशन्स allow more than 50 member states to contribute to the Universal Declaration of Human Rights adopted in 1948. 1948ला 50 मेंबर जे स्टेट्स होते, ज्या कंट्री होता, त्यांनी काय केलं 1948ला हे ह्युमन राईट्स काय केले अडॉप्ट केले. मोर दॅन 50 मेंबर्स होते स्टार्टिंगला. दिस वॉज द फर्स्ट अटेम्प्ट टू सेट आउट ॲट ए ग्लोबल लेवल द फंडामेंटल राईट्स अँड फ्रीडम शेअर्ड बाय द ऑल ह्युमन बिंग्स. ही फर्स्ट टाइम होती पूर्ण ग्लोबलमध्ये म्हणजे वर्ल्डमध्ये काय केलं गेलं हे ॲक्सेप्ट केलं गेलं काय फंडामेंटल राईट्स आणि फ्रीडम. ओके, त्यानंतर पहा द युरोपियन कन्व्हेन्शन ऑन ह्युमन राईट्स. आता ह्युमन राईट्सवर युरोपियन कन्व्हेन्शन कसं झालं. ओके, द युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स फॉर्म द बेसिस फ्रॉम द युरोपियन कन्व्हेन्शन ऑफ ह्युमन राईट्स अडॉप्टेड इन 1950. सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कशाचा झाला ह्युमन राईट्सवर, तर युरोपियन कन्व्हेन्शनचा. म्हणजे युरोपमध्ये जे आपण म्हणतो चेंजेस झाले त्याचा जास्त इम्पॅक्ट ह्युमन राईट्सवर झाला. ब्रिटिश लॉयर प्लेड अ की रोल इन ड्राफ्टिंग द युरोपियन कन्व्हेन्शन ऑन ह्युमन राईट्स विथ विन्स्टन चर्चिल हेविली इन्व्हॉल्ड. त्याच्यात जो ब्रिटन लॉयर होता त्यांनी काय केलं इम्पॉर्टंट रोल प्ले केला. ड्राफ्टिंग म्हणजे काय केलं त्यांनी जे बेसिक जे ह्युमन राईट्स होते ते तयार केले. त्यांनी सांगितले कोणते बेसिक ह्युमन राईट्स हवेत, कशात, तर युरोपियन कन्व्हेन्शनमध्ये ऑन ह्युमन राईट्स विथ विन्स्टन चर्चिल. त्याच्यात त्याला हेल्प करायला कोण होता, विन्स्टन चर्चिल. ओके, प्रोटेक्ट द ह्युमन राईट्स ऑफ पीपल इन कंट्रीज दॅट बिलॉंग्स टू द काउन्सिल ऑफ युरोप इन्क्लुडिंग द UK. मग अशा कोणते ह्युमन राईट्स होते की ज्याला प्रोटेक्ट करणार होते. मग याच्यात कोण कोण होतं, तर कंट्रीज होत्या दॅट बिलॉंग्स द काउन्सिल ऑफ युरोप, ज्या काउन्सिल ऑफ युरोपमध्ये इन्क्लुडेड होत्या. त्या कंट्रीचे जी काय पूर्ण सगळे लोक असेल त्यांचे ह्युमन राईट्स हे काय करायचे, प्रोटेक्ट करायचे. त्याच्यात UK सुद्धा होता. ओके, समजलं इथपर्यंत. आता नेक्स्ट पहा द ह्युमन राईट ॲक्ट 1998. याच्याबद्दल थोडीशी पण बेसिक इन्फॉर्मेशन घेऊ. तो 1998ला ह्युमन राईट ॲक्ट आला. त्यात काय होतं, द ह्युमन राईट ॲक्ट 1998 मेड द राईट सेट आउट बाय द युरोपियन कन्व्हेन्शन ऑन ह्युमन राईट्स पार्ट ऑफ आवर डोमेस्टिक लॉ. हा जो ह्युमन राईट्स ॲक्ट होता 1998चा, त्यांनी काय केलं, काही सेट ऑफ रूल्स बनवले, म्हणजे राईट्स त्याच्यात काय केले, तयार केले बाय द युरोपियन कन्व्हेन्शन. कोणी तयार केले, युरोपियन कन्व्हेन्शन ऑन द ह्युमन राईट पार्ट. ह्युमनचे काय काय बेसिक राईट्स असतील त्याच्यावर त्यांनी काय केलं, काही राईट्स सेट केले. ओके, ह्युमन राईट ॲक्ट मीन्स दॅट. आता ह्युमन राईट्स ॲक्टचा अर्थ काय होतो, कोर्ट्स इन द युनायटेड किंगडम कॅन हिअर ह्युमन राईट केसेस. म्हणजे जे ह्युमन राईट दिलेत ते जे त्याचं काही मिसबिहेवियर झाला असेल किंवा त्यांना प्रोटेक्ट केलं गेलं नसेल, कोणाला ह्युमन राईट्स भेटला नसेल, तर याचं काय केलं गेलं, कोर्ट कुठं, युनायटेड किंगडममध्ये त्याच्यावर केसेस चालवल्या गेल्या. बिफोर इट वॉज पास्ड पीपल हॅड टू टेक देअर कंप्लेंट्स टू द युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राईट्स इन स्टारबर्ग, फ्रान्स. आपल्याला समजा एखाद्या ह्युमनचा राईट काय केला गेला, एक्सप्लॉइट केला गेला, म्हणजे त्याला तो राईट भेटला नाही, तर त्याची केस म्हणजे करण्याआधी काय करावं लागते, कंप्लेंट करावं लागते. कुठं, कोर्ट ऑफ ह्युमन राईट्स इन स्टारबर्ग, फ्रान्स. इथं जे मेन त्यांचं ऑफिस होतं तिथं जाऊन काय करायचे, आधी कंप्लेंट फायर करावं लागायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावर केसेस व्हायचे. ओके, होता ह्युमन राईट्स ॲक्ट 1998. आता त्यांच्यानंतर आहे इंटरनॅशनल लॉज. The international law is a crucial aspect of human rights. Government are in a powerful position to control the freedom of individual or group. Freedom that may be harded to win without international agreement and pressure. आता जे गव्हर्नमेंट्स होते त्यावेळेस इंटरनॅशनल लेवलला, त्यांना कशी असायची, पॉवरफुल पोझिशन असायची टू कंट्रोल द फ्रीडम. त्यावेळेस फ्रीडम कंट्रोल करायचे सगळ्यांचे, त्यावेळेस गव्हर्नमेंट कसं पाहिजे, पॉवरफुल पाहिजे. ओके, इंडिव्हिज्युअलसाठी सुद्धा आणि पूर्ण ग्रुपसाठी सुद्धा. तर फ्रीडम काय असतो, तर फ्रीडम दॅट मे बी हार्डेड टू विन विदाउट इंटरनॅशनल ॲग्रीमेंट अँड प्रेशर. फ्रीडम काय असतो, तर त्याच्यावर कोणाचा प्रेशर नाही पाहिजे किंवा कोणाचं ॲग्रीमेंट सुद्धा नको आहे, त्याला आपण फ्रीडम म्हणतो. अ सिरीज ऑफ ह्युमन राईट्स ट्रेटीज अँड अदर इन्स्ट्रुमेंट्स अडॉप्टेड सिन्स 1945 हॅज डेव्हलप इन टू अन इन्फ्लुएन्शियल बॉडी ऑफ इंटरनॅशनल ह्युमन राईट्स. काय सांगितलंय, सिरीज ऑफ ह्युमन राईट्स, जे काय ह्युमन राईट्स होते सेट केलेली, त्याची जी सिरीज होती त्याच्यात काय जे नंबर ऑफ ह्युमन राईट्स असतील आणि अदर इन्स्ट्रुमेंट्स अडॉप्टेड, कधीपासून अडॉप्ट करायला गेलेला तर 1945 असेल. ओके, ॲज डेव्हलप इन टू अन इन्फ्लुएन्शियल बॉडी ऑफ इंटरनॅशनल ह्युमन राईट. याचं एक वेगळं एक संस्थाच तयार झाली ह्युमन राईट्ससाठी.
These are monitored and implemented by important international institutions, including the UN Human Rights Council, UN treaty bodies, the Council of Europe and the European Courts of Human Rights. हे जे काही ह्युमन राईट्स होते त्याला मॉनिटर किंवा इम्प्लिमेंट कोण करायचं तर काही एजन्सीज होत्या इंटरनॅशनल. कोण कोण होतं त्याच्यात फर्स्ट होतं UN ह्युमन राईट काउन्सिल, त्यानंतर UN ट्रेटी बॉडीज, द काउन्सिल ऑफ युरोप अँड द युरोप कोर्ट ऑफ ह्युमन राईट्स. हे 4-5 जे इंटरनॅशनल जे काउन्सिल होते त्यांनी मिळून काय केलं त्याला इम्प्लिमेंट केलं आणि मॉनिटर पण केलं. ओके, त्यानंतर पहा obligation in international law are binding on countries which had agreed to abide by them. आता पहा हे जे काही ह्युमन राईट्स होते इंटरनॅशनल लॉ असेल आर बाइंडिंग ऑन कंट्रीज, हे कोणाकोणावर बाइंड होतं म्हणजे कोणत्या कंट्रीला कंपल्सरी करण्यात आलं होतं तर अशा कंट्री ज्या UN बरोबर काय होत्या बाइंड होत्या. ओके, these international dimensions from the part of the Equality and Human Rights Commission remits to embed a strong ह्युमन राईट्स कल्चर इन ब्रिटन. त्याच्यामुळे काय झालं ब्रिटनमध्ये एक स्ट्रॉंग ह्युमन राईट कल्चर आलं इंटरनॅशनल लेवलला. समजलं. आता थोडक्यात माहिती पाहूयात युनायटेड नेशन्स बद्दल. ओके, युनायटेड नेशन्समध्ये कशी ह्युमन राईट्स अप्लाय केले गेले पहा. द युनायटेड नेशन इज अन ऑर्गनायझेशन फाउंडेड टू प्रोटेक्ट वर्ल्ड वाईड कॉर्पोरेशन अँड प्रोटेक्ट ह्युमन राईट्स. युनायटेड नेशन सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर या ऑर्गनायझेशनचं काय झालं फाउंडेशन बसलं, स्थापन झाली ही कशासाठी टू प्रोटेक्ट वर्ल्ड वाईड कॉर्पोरेशन, सगळ्यांनी एकमेकांशी जुळून राहण्यासाठी अँड टू प्रोटेक्ट ह्युमन राईट्स, आणि त्या ह्युमन राईट्सला प्रोटेक्ट करण्यासाठी UNचं इस्टॅब्लिशमेंट झालं. द मेन इन्स्टिट्यूशन विदिन द UN विच आर रिलिव्हंट टू ह्युमन राईट्स इन ब्रिटन आर ॲज फॉलो. मग त्याच्यात कशा कशा कॉन्स्टिट्यूशन होत्या तर पहा UN ह्युमन राईट काउन्सिल, दिस इज मेड अप ऑफ 47 स्टेट्स. त्याच्यात 47 स्टेट्स होत्या. इन 2013 द UK वॉज इलेक्टेड अ मेंबर फॉर अ 3 years टर्म. त्यासाठी फर्स्ट मेंबर कोण बनलं UK बनला. 3 years टर्म असतात त्यांच्या. अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर स्ट्रेटनिंग द प्रमोशन्स अँड प्रोटेक्ट ऑफ ह्युमन राईट्स वर्ल्ड वाईड. आणि त्यांचं मेन रिस्पॉन्सिबिलिटी काय होतं याला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचे ते ह्युमन राईट्सला, त्याला प्रमोशन आणि त्याचे प्रोटेक्शन. ओके, नंतर पुढं पहा द ऑफिस ऑफ हाय कमिशनर ऑफ ह्युमन राईट्स. त्यांच्या ऑफिसचं काय काम होतं त्यात इन्क्लूड होतं पहा सपोर्ट ह्युमन राईट्स इन्स्टिट्यूशन अँड गव्हर्नमेंट्स. ह्युमन राईट्स इन्स्टिट्यूशनला आणि गव्हर्नमेंटला सपोर्ट करायचा. मॉनिटर्स ह्युमन राईट प्रॅक्टिस, त्याच्यावर लक्ष ठेवायचं. मेक शुअर ऑल ह्युमन UN वर्क हॅज अ ह्युमन राईट्स प्रिस्पेक्टिव्ह. जे UNचे काही जी कामं चालत असेल ह्युमन राईटच्या दृष्टीने होतात की नाही त्याच्यावर पण नजर ठेवायची. त्याच्यानंतर सपोर्ट्स इम्प्लिमेंटेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑन द ग्राउंड, आणि ते बेसिकपासून पूर्ण छोट्याफार बेसिकपासून तर हाय लेवलपर्यंत काय करायचं त्याच्या जे ह्युमन राईट्स इम्प्लिमेंटेशन असेल त्याला सपोर्ट करायचा. समजलं. हे होतं युनायटेड नेशनचे काही वर्क्स आणि त्याच्याबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन. ओके, अजून एक पुढं द जनरल असेंब्ली थर्ड कमिटी. त्याच्यात काय काय येतं सोशल, ह्युमॅनिटेरियन अँड कल्चर. दिस इज वन ऑफ द UN 6 मेन कमिटीज. UNच्या ज्या 6 मेन कमिटी होत्या त्याच्यामध्ये ही एक कमिटी होती. त्याचं काम काय होतं फोकसिंग ऑन अ रेंज ऑफ सोशल, ह्युमॅनिटेरियन अँड ह्युमन राईट्स इश्यू. त्याचे जे काही इश्यू असेल सोशल इश्यू असेल ह्युमन राईट्सच्या रिलेटेड जे इश्यू असेल ते त्याच्यात काय केलं जातं त्याच्यावर फोकस केला जायचा. UN ट्रेटी बॉडीज, मग ह्या बॉडीमध्ये काय काय होतं पाहता याच्यात मेन ह्युमन राईटच्या रिलेटेडच्या बॉडीज दिल्यात आपल्याला. दिस मॉनिटर द इम्प्लिमेंटेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेटीज. द UK हॅज साईन 7 कोर UN ट्रेटीज दॅट डील्स विथ ह्युमन राईट्स. त्यांनी 7 त्याच्या कमिटी तयार केल्या. ते इन्क्लुडेड द कन्व्हेन्शन ऑन द इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ ए रेशियल डिस्क्रिमिनेशन अँड द कन्व्हेन्शन ऑन ह्युमन राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज. आणि त्याच्यात काय केलं जातं जे काही डिस्क्रिमिनेशन असेल म्हणजे जे काही भेदभाव केला जायचा त्याला एलिमिनेट केलं गेलं आणि ह्युमन राईट्स प्रत्येक पर्सनवर अप्लाय केले गेले. त्यात पहा UN एजन्सीज दॅट ॲड्रेस ह्युमन राईट्स इश्यू ॲज अ पार्ट ऑफ देअर रेमिट्स इन्क्लूड. त्यात काय काय होतं कमिटीज. फर्स्ट UN ह्युमन, त्याच्यानंतर युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड, त्याला युनिसेफ पण म्हणतात, अँड युनायटेड नेशन्स हाय कमिशनर ऑफ ए रेफ्युजीज. हा एक ह्या ज्या मेन काही कमिटीज UN मध्ये इस्टॅब्लिश केल्या गेल्या होत्या कशासाठी टू प्रोटेक्ट द ह्युमन राईट्स. ओके, त्यानंतर पहा आता चॅप्टरमधलं सेकंड पॉईंट आहे अंडरस्टँडिंग ऑफ सोशल प्रोटेस्ट. आतापर्यंत आपण काय पाहिलं फर्स्ट पार्टमध्ये ह्युमन राईट्सच्या रिलेटेड स्टडी केला. आता आपल्याला पाहिजे सोशल प्रोटेस्ट. आपण चॅप्टरचं नाव काय
ह्युमन राईट्स अँड सोशल प्रोटेस्ट. राईट्सच्या बाबतीत तर स्टडी केला. आता पाहूया सोशल प्रोटेस्ट काय. पहा, social protest is a form of a political expression that seeks to bring about social or political change by influencing the knowledge, attitude, and behaviors of the public or the policies of an organization or institution. काय असतं सोशल प्रोटेस्ट? इट इज अ फॉर्म ऑफ अ पॉलिटिकल एक्सप्रेशन. एक पॉलिटिकल एक्सप्रेशन आहे दॅट सिक्स टू ब्रिंग अबाउट सोशल ऑर पॉलिटिकल चेंज. सोशल प्रोटेस्ट कशासाठी केलं जातं? सोशली किंवा पॉलिटिकली काही जर चेंज करायचे असेल तर सोशल प्रोटेस्ट केलं जातं. समजलं? Protest often takes the form of overt public displays, demonstration, and civil disobedience, but may also include covert activities such as petitions, boycotts, lobbying, and the various online activities. कसा केला जातो प्रोटेस्ट हे आपल्याला ह्या पॉईंटमध्ये सांगितलं. पब्लिक डिस्प्ले असेल, ते हातात बॅनर वगैरे घेऊन जातात. त्यानंतर डिमॉनिस्ट्रेशन्स असेल, त्यानंतर सिव्हिल डिसॉबिडियन्स असेल किंवा त्याच्यात अजून पण येतं काय पेटीएन्स येतात, बॉयकॉट्स येतात, लॉबिंग येतात आणि बाकीचे ऑनलाईन ॲक्टिव्हिटीने काय केलं जातो? सोशल प्रोटेस्ट केला जातो. जसं आता फेसबुकवर वगैरे टाकतात ना कमेंट्स वगैरे, तसं त्या टाईपचं. मोस्ट प्रोटेस्ट रिप्रेझेंट द कलेक्टिव्ह इंटरेस्ट अँड इश्यूज ऑफ ॲक्टिव्हिटिस्ट ग्रुप, कोलिएशन्स ऑर सोशल मुवमेंट्स दॅट चॅलेंज मेन स्ट्रीम इन्स्टिट्यूशन. आता हे सोशल प्रोटेस्टमध्ये काय केलं जातं? जे मोस्ट प्रोटेस्ट असतात जास्त करून त्या कलेक्टिव्हली केला जातो, जे कोण करत नाही. सगळे ॲक्टिव्हिटीज ग्रुप एकत्र येऊन हा काय करतात? प्रोटेस्ट जास्त करून केला जातो. कोणाविरुद्ध असतो तर चॅलेंज कोणाला करतात? मेन स्ट्रीम जे असतं म्हणजे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स वगैरे असेल त्याच्या विरुद्ध केला जातो. इन द प्रोसेस दे सर्व्स अ नंबर ऑफ इम्पॉर्टंट डेमोक्रॅटिक फंक्शन इन्क्लुडिंग प्रोव्हाइडिंग ऑपॉर्च्युनिटी फॉर participation and expression for the individuals as an potential engine of social change for communities and nations. आता यात एक मेन प्रोसेसमध्ये काय सांगितलं आपल्याला पहा. आता असं म्हटलंय याच्यात एक इम्पॉर्टंट काय असतं तर नंबर ऑफ इम्पॉर्टंट डेमोक्रेटिक फंक्शन. ओके, इन्क्लुडिंग काय काय तर त्याच्यात प्रोव्हाइडिंग ऑपॉर्च्युनिटी फॉर द पार्टिसिपेशन. त्याच्यात जे पार्टिसिपेशन करणारे इंडिव्हिज्युअल असेल किंवा ग्रुपमध्ये असेल तर प्रत्येकाला काय देतात? त्याच्यात ऑपॉर्च्युनिटी भेटते. कशासाठी? तर तो सोशल चेंज करण्यासाठी. ओके, कम्युनिकेशन्स वेदर मास ऑर द इंटरपर्सनल इज अ सेंट्रल एलिमेंट इन द सक्सेस ऑफ अ प्रोटेस्ट ग्रुप बाय फॅसिलिटिंग इन्फॉर्मेशन चेंज, मोबिलायझेशन, कोऑर्डिनेशन, इंटिग्रेशन, आयडेंटिटी फॉर्मेशन अँड मेनी अदर इसेन्शियल फंक्शन. जर सोशल प्रोटेस्ट करायचं असेल तर ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्याच्यात इन्क्लूड कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल, इन्फॉर्मेशन एक्सचेंज झाली पाहिजे प्रत्येकामध्ये, मोबिलायझेशन झालं पाहिजे, कोऑर्डिनेशन पाहिजे, इंटिग्रेशन पाहिजे म्हणजे एकत्र राहिले पाहिजे, आयडेंटिटी फॉर्मेशन पाहिजे, त्यांची काहीतरी आयडेंटिटी पाहिजे, अँड मे अदर इसेन्शियल फंक्शन. याच्यात अजून पण बाकी काही फंक्शन असतात प्रोटेस्ट करताना. ओके, आता याच्यात आपल्याला फॉर्म्स ऑफ प्रोटेस्ट म्हणजे प्रोटेस्ट कोणकोणत्या टाईपचे असतात. फर्स्ट आहे पहा रॅली. जे रॅली काढतात ना त्यालाच काय म्हणतात? डेमॉन्स्ट्रेशन. ओके, रॅलीमध्ये काय केलं जातं पहा? डेमॉन्स्ट्रेशन, रॅली ऑर सिमिलर प्रोटेस्ट विदाउट रेफरन्स टू मार्चिंग ऑर वॉकिंग इन अ पिकेट लाईन. म्हणजे एका लाईनमध्ये ते काय केलं जातं? मार्चिंग चालते त्यांच्या रोडने. ओके, डेमॉन्स्ट्रेशन करत. रेफरन्स टू स्पीचेस, काही स्पीचेस दिले जातात, स्पीकर्स असतात, सिंगिंग केलं जातं किंवा कर्चिंग, often verified by the presence of a PA sound equipment and sometimes by platform or stage. म्हणजे पूर्ण साऊंड्स वगैरे स्पीकर सिस्टीमने हा प्रोटेस्ट केला जातो रॅली वगैरे. त्यानंतर पुढचा आहे मार्च. आता मार्च म्हणजे काय असतं पहा? रेफरन्स टू मुव्हिंग फ्रॉम वन लोकेशन टू अनदर. मार्च म्हणजे काय? एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनपर्यंत काय जायचं? चालत चालत तो मार्च करत जायचं. टू डिस्टिंग्विश फ्रॉम रोटेटिंग ऑर वॉकिंग इन अ सर्कल विथ पिकेट साईन विच इज अ पिकेट्स. म्हणजे एक त्यांचं साईन ठरलेलं असेल, लाईनीत चालायचं, गोल करून चालायचं, त्या टाईपचा तो असतो मार्च. त्यानंतर विगिल. तर विगिल काय असतं पहा? मोस्ट विगिल्स हॅव बॅनर. हातात बॅनर घेतात, त्याच्यानंतर प्लेस कार्ड्स असतील, छोटे छोटे बॅनरचे ते कार्ड्स असतात, ते चिटकवत चालतात. और लिफलेट्स असेल सो दॅट पीपल पासिंग बाय डिस्पीट सायलेन्स फ्रॉम पार्टिसिपंट. एकमेकाला वाटत चालतात फक्त. कॅन बी इन्फॉर्म अबाउट द पर्पज ऑफ द विगिलिंग. म्हणजे तो प्रोटेस्ट कशासाठी करतात त्याचा पूर्ण त्याच्यात इन्फॉर्मेशन दिलेले असते. ओके, त्यानंतर पुढचं आहे पिकेट्स. तर पिकेट्स काय आहे तर मॉडेल ॲक्टिव्हिटी इज पिकेटिंग. देअर मे बी रेफरन्स टू ए पिकेट लाईन, इन्फॉर्मेशनल पिकेटिंग ऑर द होल्डिंग साईन, कॅरिंग साईन अँड वॉकिंग अराउंड अ सर्कल. साईन घेतात हातात आणि असं सर्कलमध्ये चालत असतात, त्याला पिकेट म्हणतात. होल्डिंग साईन्स, प्ले कार्ड्स
or banners is not the defining criteria. Rather, it is the holding or carrying those items and walking in a circular routes, a phrase sometimes surprisingly found in the permit applications. त्याच्यात असं फिक्स सांगितले नाही की होल्डिंग सायन्स किंवा बॅनरच हातात घेऊन चालायला पाहिजे असं काय. पिकेट्स म्हणजे काय असतं, एक पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये काय केला जातो, तो मार्च केला जातो. एकतर लाईनमध्ये मार्च करतील किंवा सर्क्युलरमध्ये फिरून पण मार्च केला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर सिव्हिल डिसऑबिडियन्स. आता सिव्हिल डिसऑबिडियन्स म्हणजे काय असतं पहा, एक्सप्लिट्स प्रोटेस्ट दॅट इन्व्हॉल्व deliberately breaking laws, demits injustice in order to protest them, crossing barricades, prohibits use of the segregated facilities such as the lunch counter or the restroom, voter registration drives to earn non-eligible peoples to right to vote, or tying up phone lines. सिव्हिल डिसऑबिडन्स मध्ये काय सांगितलं आपल्याला, एक्सप्लिट्स प्रोटेस्ट दॅट इन्व्हॉल्व्स डिलिबरेटली ब्रेकिंग लॉज. काही लॉज वगैरे जर ब्रेकिंग झाले असेल त्यासाठी हा प्रोटेस्ट केला जातो. अनजस्ट इन ऑर्डर टू प्रोटेस्ट देम. कशासाठी, तर जे लॉ ब्रेक झालेत त्याला प्रोटेस्ट करण्यासाठी काय केलं जाते, सिव्हिल डिसऑबिडन्सचे वापरलं जातं. समजलं. त्याच्यात बाकीच्या पण फॅसिलिटीज येतात. क्रॉसिंग बॅरियर्स वगैरे, म्हणजे थोडंसं पोलीस वगैरे अडवतात ना, त्या टाईपचं मध्ये ते सिव्हिल डिसऑबिडियन्स येतं. ओके. म्हणजे ते काही मानत नाही कोणताही लॉ. ओके. नंतर पुढे पहा, सेरेमनी. त्या सेरेमनी सुद्धा एक टाईपचा काय म्हणतात त्याला, सोशल प्रोटेस्ट आहे. कसा, तर पहा, दिस सेलिब्रेट्स or protest status transition ranging from birth and death dates of individuals, organization or nations, seasons, re-enlistment or the commissioning of military personnel or to anniversaries of any of the above. म्हणजे हा एक फिक्स डेटला केला जातो. म्हणजे त्या दिवशी काय असेल, कोणाचं काही बर्थ असेल, म्हणतो ना जयंती वगैरे, डेथ असेल, एखाद्या ऑर्गनायझेशन किंवा नेशनचं इस्टॅब्लिशमेंट असेल, काही सीझन्स असेल, त्यावेळेस जो प्रोटेस्ट केला जातो त्याला सेरेमनीमध्ये म्हणतो आपण थोडक्यात. दीज आर समटाइम्स रेफरन्स बाय द प्रेझेंटिंग फ्लावर्स ऑर वीड्स कॉमर्टेटिंग, dedicating or the celebrating statue transition or their anniversaries. Example, an annual merchant marine memories saves celebrating Chanukka or the Easter or celebrating the birthday of the मार्टिन लुथर किंग. म्हणजे काय केलं जातं, जे मेन व्यक्ती होते आधी त्यांचं बर्थडे म्हणजे जयंती वगैरे जे काय असेल त्या दिवशी काय केलं जातं, हे सेलिब्रेट केलं जातं थोडक्यात. जे एक टाईपचं, त्याला आपण सोशल प्रोटेस्ट पण म्हणू शकत नाही, आंदोलन नाही म्हणू शकत. फक्त त्या दिवशी काय केलं जातं ते काय म्हणतो थोडक्यात आपण त्याला दाखवलं जातं. ओके. त्यानंतर मोटरकेड. आता मोटरकेड म्हणजे काय असतं, व्हेहिक्युलर प्रजेशन, म्हणजे इलेक्ट्रोल कॅम्पेनियन ऑर अदर इश्यूज, म्हणजे ते गार्डनवर वगैरे जातात ना झेंडे वगैरे हातात घेऊन, ते आतमध्ये येतं. तर ते इन्फॉर्मेशन डिस्ट्रीब्युशन म्हणजे टॅबलिंग, पेटिशन गॅदरिंग, लॉबिंग, लेटर रायटिंग कंपेनियन ऑर द टीचिंग, हे सुद्धा एक सोशल प्रोटेस्टमध्ये येतं. त्यानंतर आहे सिम्बॉलिक डिस्प्ले, म्हणजे वेगवेगळे सिम्बॉल दाखवून तो डिस्प्ले लावून क्रॉस बर्निंग वगैरे साईन, ते सिम्बॉलिक डिस्प्लेमध्ये येतं. अटॅक. आता अटॅक म्हणजे काय, बाय कलेक्टिंग ग्रुप कलेक्ट केला जातो. ओके. नॉट वन ऑन वन ॲश्युअल्ट, म्हणजे क्राईम, रेप वगैरे. तर मोटिवेट्स फ्रॉम द अटॅक्स इज द अदर ग्रुप आयडेंटिटी, ॲज इन गे बॅशिंग ऑर द लेचिंग, कॅन ऑल्सो इन्क्लूड व्हर्बल अटॅक्स ऑर द थ्रेट्स. म्हणजे ते भाषण वगैरे केले जातात ना, हे त्याला बोलतं ते त्याला बोलतं, ते सोशल प्रोटेक्ट्स हे अटॅक्समध्ये येतात. नंतर रायोट, मिली, मॉब व्हायलन्स. आता याच्यात काय येतं पहा, लार्ज स्केल, म्हणजे याच्यात 50+ काय असतात, इंडिव्हिज्युअल्स असू शकतात. यूज ऑफ द व्हायलन्स बाय द इन्स्टिग्युअर अगेन्स्ट पर्सन, प्रॉपर्टी, पोलीस ऑर बिल्डिंग सेपरेटली ऑर इन द कॉम्बिनेशन लास्टिंग सेव्हरल हावर्स. म्हणजे 50पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन काय केलं जातं, हे रायवोट्स वगैरे करू शकतात. त्यानंतर आहे स्ट्राईक असेल, स्लो डाऊन, सिक इन अँड द एम्प्लॉई वर्क प्रोटेस्ट ऑफ एनी काइंड, म्हणजे कोणत्या वर्करनी केलेला प्रोटेस्ट, तो पण एक टाईपचा सोशल प्रोटेस्ट, त्याला स्ट्राईक्स सुद्धा म्हणू शकतो आपण. ओके. त्यानंतर बायकॉट्स आहेत. आता याच्यातले काय आपल्याला तर माहिती आहे, बायकॉट म्हणजे काय, ऑर्गनायझेशन रिफ्युजल टू बाय ऑर यूज द प्रोडक्ट ऑर सर्व्हिस, म्हणजे त्यांच्या प्रोडक्टवर सर्व्हिस काय घ्यायचंच नाही, त्याला आपण बायकॉट म्हणतो. समजलं. नंतर प्रेस कॉन्फरन्स घेतात काही, ते सुद्धा एक टाईपचं काय सोशल प्रोटेस्ट आहे. प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्यात सांगितलं जातं. त्यानंतर प्रेयर्स वॉक असेल, ते मेणबत्ती वगैरे हातात घेऊन, ते पण सोशल प्रोटेस्टमध्ये येतं. नंतर पीपललेस प्रोटेस्ट म्हणजे कसं असतं, तर सायमल्टेनियसली ऑनलाईन और ऑफलाईन प्रोटेस्ट असतो, म्हणजे ज्याच्यात रस्त्यावर वगैरे उतरत नाही,
फिजिकली काही केलं जात नाही, सोशली आपलं ऑनलाईन किंवा ऑफलाईन जे केलं जातं त्याला पीपललेस प्रोटेस्ट म्हणतात. समजलं. त्यानंतर याच्यातला पॉईंट आहे की वुमन्स सफरेज मुवमेंट. म्हणजे आता ह्या वुमन्स सफरेज मुवमेंटमध्ये काय सांगितले पहा. द वुमन्स सफरेज मुवमेंट was a decades-long fight to win the rights to vote for women in the United Nations. हा प्रोटेस्ट कशासाठी गेला होता, तर महिलांना म्हणजे वुमन्सला युनायटेड नेशन्समध्ये स्टार्टिंगला राईट टू वोट नव्हता, म्हणजे मतदान करण्याचा हक्क नव्हता. त्यासाठी हा प्रोटेस्ट केला गेला होता. इट टुक्स ॲक्टिव्हिटीज अँड रिफॉर्म्स नियरली 100 years टू विन दॅट राईट. And the companion was not easy. Disagreements over the strategy threatened to cripple the movement more than once. खूप दिवस लागले ह्या प्रोटेस्टसाठी. But on August 18, 1920, the 19th amendment of the constitution, amendment म्हणजे चेंज करणे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही जर चेंज केला गेला तर त्याला अमेंडमेंट म्हणतात. द कॉन्स्टिट्यूशन वॉज फायनली रॅटिफाईड influencing all American women and declaring for the first time that they, like men, deserve all the rights and responsibilities of the citizenship. त्यावेळेस वुमनला मेनसारखे काही राईट्स भेटत नव्हते, त्यासाठी ही मुवमेंट केली गेली होती. आणि त्यात काय केलं गेलं, कधी 18 ऑगस्ट 1920मध्ये वुमन्सला सुद्धा मेनसारखे सगळे राईट्स प्रोव्हाइड केले गेले. ओके. त्यानंतर वुमन राईट्स मुवमेंट बिगिन्स. इथून काय झालं, वुमन्ससाठी जे राईट्सच्या मुवमेंट स्टार्ट झाल्या. द कंपॅनियन फॉर वुमन सफर्ज बिगिन्स इन अर्नेस्ट इन द डिकेड बिफोर द सिव्हिल वॉर. सिव्हिल वॉर जे झालं अमेरिकेमध्ये त्याच्या आधी ही मुवमेंट चालू झाली होती. ड्युरिंग द 1820s अँड द 30s, most states had extended the franchises of all white men regardless of how much money or the property they had. काय केलं गेलं, 1820s किंवा 1830मध्ये मोस्ट स्टेट्स हॅड एक्सटेंडेड द फ्रँचायझीस. काही स्टेट्स असेल त्यांनी त्यांच्या फ्रँचायझीस काय केलं, एक्सटेंड केल्या गेल्या. ओके. ऑल द व्हाईट मेन म्हणजे ब्रिटनचे थोडक्यात ब्रिटिश वगैरे. ओके. ॲट द सेम टाइम ऑल सॉर्ट्स ऑफ ए रिफॉर्म्स ग्रुप वेअर proliferating across the United Nations. Temperance League, religious movement, moral reform societies, anti-slavery organization, and in many of these, women plays a prominent role. मग काय केलं झालं, प्रत्येकाला त्यावेळेस फ्रीडम किंवा त्याचे राईट्स गरजेचे होते. त्यांनी त्यांच्या लीग्स तयार केल्या. ओके. काही मोमेंट्स झाले, मोरल रिफॉर्म सोसायटीज झाल्या, त्याच्यानंतर अँटी स्लेव्हरी ऑर्गनायझेशन सुद्धा तयार झाल्या. मीनवाईल मेनी अमेरिकन वुमन्स वेअर बिगिनिंग टू shape against what historians have called cult of the true womanhood. That is, the idea that the only true woman was a pious, submissive wife and the mother concerned exclusively with the home and family. पहिल्यांदा त्यांनी सांगितले की वुमन जी असेल ती फक्त घरात आणि फॅमिलीसाठीच काम करेल, म्हणजे त्यांना बाहेरचे काही राईट्स नव्हते. ओके. त्यालाच म्हणायचे ट्रू वुमन, खरी महिला, म्हणजे जी घरातला आणि घराकडे लक्ष दिले एवढंच. Put together, all of these contributed to a new way of thinking about what it means to be a woman and the citizen of the United Nations. आणि त्याच्यानंतरच काय झाली, खरी वुमन राईट्स मुवमेंट चालू झाली. ओके. इथं पहा, द प्रोग्रेसिव्ह कंपेनियन ऑफ ए सफरेज. मग त्यांचं काय झाली, त्यांच्या राईट्ससाठी, खास वुमनच्या राईट्ससाठी त्यांनी काय केली गेली, मुवमेंट चालू केली गेली. दिस ॲनिमोस्ट्री इव्हेंच्युअली फेडेड in 1890 the two groups merged to form a National American Women Suffrage Association. मग दोन ग्रुप एकत्र आले, त्यांनी काय तयार केले, एक वुमनची वेगळी असोसिएशन इस्टॅब्लिश केली. इलिझाबेथ केडी स्टॅनॉन वॉज द ऑर्गनायझेशन फर्स्ट प्रेसिडेंट. आणि त्याची फर्स्ट प्रेसिडेंट कोण होते, इलिझाबेथ कॅडे सँटॉन. बाय देन द सफरेजिस्ट अप्रोच हॅड चेंज. त्याच्यानंतर थोडे थोडे चेंज व्हायला सुरुवात झाली. इन्स्टेड ऑफ arguing that women deserve the same rights and responsibility as a man, त्यांनी काय सांगितलं की वुमनला सुद्धा मेन सारखे काय राईट्स दिले पाहिजेत. का, तर वुमन अँड मेन वेअर ट्रीटेड इक्वल. त्याच्यानंतर वुमन आणि मेनला काय केलं गेलं, इक्वल ट्रीट करायला सुरुवात झाली. द न्यू जनरेशन ऑफ ॲक्टिव्हिटीज आर्ग्यूड दॅट वुमन डिझर्व्ड द वोट बिकॉज दे वेअर डिफरंट फ्रॉम द मेन. काय सांगितलं गेलं की वुमनला सुद्धा मेन सारखं वोटिंग करता आलं पाहिजे. दे कुड मेक्स देअर डेमोक्रॅटीज इन टू ए पॉलिटिकल व्हर्च्यूज. ते स्वतःची डेमोक्रॅटिक पार्टी सुद्धा पॉलिटिकल व्हर्च्यूमध्ये तयार करू शकतात. युझिंग द फ्रँचायझीज टू ए क्रिएट अ परेर मोर मोरल
मॅटर्नल कॉमनवेल्थ कशासाठी, तर त्यांना सुद्धा वुमनचे जे राईट आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी मग ते पॉलिटिकल व्हर्च्यूमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व होऊ शकतात. समजलं इथपर्यंत. त्यानंतर पुढची पहा अरब स्प्राईंग. आता अरब स्प्राईंग म्हणजे काय असतं पहा. द अरब स्प्राईंग वॉज अ सिरीज ऑफ ए प्रो डेमोक्रेसी upswing that involved several largely Muslim countries, including Tunisia, Morocco, Syria, Libya, Egypt, and bahrain. काही अरब स्प्रिंग काय होतं, त्याच्यात ज्या काही कंट्री होत्या मुस्लिम कंट्री त्या एकत्र येऊन त्यांनी काय केलं होतं, एक प्रो डेमोक्रेसी अपस्ट्रिंग तयार केली होती. त्याच्यात कोणत्या कंट्रीज होत्या, तुनिसिया असेल, मोरोक्को, सिरिया, लिबिया, इजिप्त, बाहरियन ह्या कंट्रीजने मिळून हे अरब स्प्रिंग तयार केलं होतं. The events in these nations generally begins in springs of 2011. 2011च्या स्प्रिंगमध्ये त्यांनी काय केलं होतं, त्यांच्या जे इव्हेंट्स असेल ते स्टार्ट केले जाईल. विल लीड्स टू द नेम म्हणून त्याला अरब स्प्रिंग असं नाव पडलं होतं, कारण त्यांनी त्या सीझनमध्ये ते स्टार्ट केलं होतं. However, the political and social impact of these popular upsprings remains significant today, years after many of them ended. त्याच्यानंतर काय गेलं त्याचा इम्पॅक्ट पण झाला नंतर. त्याच्यानंतर एक टाईप आहे पुढचा, व्हॉट इज द अरब स्प्रिंग. मेन त्याच्यात काही इन्फॉर्मेशन सांगितली ती पाहूयात आपण. द अरब स्प्रिंग वॉज अ लूजली रिलेटेड ग्रुप ऑफ ए प्रोटेस्ट. हा एक टाईपचा ग्रुप होता दॅट अल्टिमेटली रिझल्टंट ऑफ ए रेमेगी चेंज इन द कंट्रीज. कशासाठी, तर ज्या काही कंट्री होत्या त्यांच्या तर थोडाफार चेंज करण्यासाठी त्यांनी जे ग्रुप केला होता. फॉर एक्झाम्पल आता सांगितलेल्या कंट्री तुनिशिया, इजिप्त किंवा लिबिया वगैरे असेल त्या. नॉट ऑल ऑफ द मोमेंट हावेवर कुड बी डीम सक्सेसफुल, ॲट लिस्ट इफ द एंड गोल वॉज इन्क्रीज डेमोक्रेसी अँड कल्चरल फ्रीडम. त्याच्यापासून फक्त काय झालं, ते कल्चरल फ्रीडम वगैरे त्यांना भेटला. In fact, for many countries involved by the revolts of Arab Spring, the period since has been hallmarked by increased instability and the operations. त्याच्यानंतर बाकीच्या कंट्री सुद्धा त्यांच्याबरोबर ह्या अरब स्प्रिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या. ओके, सिम्पल आहे थोडं, फक्त याच्यातलं लक्षात ठेवायचं की अरब स्प्रिंग वगैरे काय असतं, बाकी थोडंफार मनाने लिहिलं तरी चालतं. गिवन द सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑफ द अरब स्प्रिंग थ्रू आउट नॉर्दर्न आफ्रिका अँड द मिडल ईस्ट. कुठं होते अरब स्प्रिंग हे लक्षात ठेवा, कुठं, नॉर्दर्न आफ्रिका अँड द मिडल ईस्ट. इट्स इझी टू फॉरगेट द सिरीज ऑफ लार्ज स्केल पॉलिटिकल अँड सोशल मुवमेंट्स आर्ग्युबली बिगिन्स विथ द सिंगल ॲक्ट ऑफ द डेफिनन्स. त्यांच्या ह्या सिंगल जो ॲक्ट होता अरब स्प्रिंगमध्ये त्याच्यातच त्यांच्या सगळ्या मुवमेंट्स काय केल्या गेल्या, इन्क्लूड केल्या गेल्या. समजलं. आता पहा पुढचं आहे इंडियन कास्ट सिस्टीम. तर इंडियन कास्ट सिस्टीम हे सुद्धा एक टाईपचं म्हणजे मोमेंटमध्ये येतं. पहा, अकॉर्डिंग टू द मजुमदार अँड मदन, कास्ट इज अ क्लोज क्लास. त्यांनी सांगितलं होतं ह्या दोघांनी काय, कास्ट म्हणजे काय, एक क्लोज क्लास आहे. दॅट इज क्लास रेफर्स टू पीपल बेस्ड ऑन प्रायोरिटी बिझनेस ऑक्युपेशन. म्हणजे त्या लोकांचं काय प्रॉपर्टी आहे, त्यांच्याकडे काय बिझनेस आहे, त्यांचं काय ऑक्युपेशन आहे, त्याच्यावर तयार केलेला एक क्लास, त्याला कास्ट म्हणतात. दॅट इज वन कॅन चेंज हिज ओन कास्ट सिस्टीम बाय कॅन चेंज द क्लास सिस्टीम अँड कॅन बी मेंबर ऑफ मेनी क्लासेस ॲट द सेम टाईम. काय सांगितलं त्यात पहा, त्याचा अर्थ काय होतो या कास्टचा, वन कांट चेंज हिज ओन कास्ट सिस्टीम. कोणीच त्याची स्वतःची कास्ट सिस्टीम चेंज करू शकत नाही. आणि कशाने, तर बाय चेंजिंग द क्लास सिस्टीम किंवा मेंबर ऑफ क्लास सिस्टीम ॲट द सेम टाईम. चेंज करून तो त्याची कास्ट सिस्टीम चेंज करू शकत नाही, असं त्यांचं आधी म्हणणं होतं. यू बिलॉंग्स टू ए कास्ट बाय बर्थ. त्यांनी सांगितलं काय, की तुम्ही जन्मापासून ज्या कास्टचे आहे त्याच कास्टमध्ये असाल. अँड कांट चेंज इट लॅटर. तुम्ही नंतर ती चेंज करू शकत नाही. अँड वन हॅज इट फॉलोज द सेट रूल्स. आणि त्यांचे काही रूल्स ठरलेले असायचे ते त्यांना फॉलो करायला लागायचे. रेग्युलेशन्स असेल अँड गेट पनिशमेंट ऑन देअर व्हायोलेशन. जर तोडले तर ते शिक्षा द्यायचे त्याच्यावर पहिल्यांदा. अँड वन कॅन इवन बी थ्रोन आउट ऑफ हिज कास्ट. किंवा काही काही त्याला स्वतःच्या कास्टमधून बाहेर पण हाकलून द्यायचे. असे ग्रुप होते पहिल्यांदा. दॅट इज इफ वन डेअर्स टू गो आउट ऑफ हिज कास्ट ही कॅन नेव्हर रिटर्न. समजा एखाद्याने स्वतःच्या कास्टमधून दुसऱ्या कास्टमध्ये गेलाच तर काय म्हणायचे, की तू परत ह्या कास्टमध्ये यायचं नाही. इन क्लास वन मे चेंज इट विथ एफर्ट्स लाईक इन लिटरेट क्लास वन कॅन बिकम लिटरेट अँड देअरफॉर गो ओव्हर टू द लिटरेट क्लास. अँड कास्ट इज हेरिडिटी इन नेचर अँड वन्स बॉर्न इन अ कास्ट वन कांट चेंज इट. त्यांचं कसं होतं पहा, त्यांनी काय सांगितलं तर कास्ट आणि क्लास असे होते. त्यांनी काय सांगितलं, जी कास्ट असेल
ते तुम्ही बर्थपासून असेल त्याच कास्टमध्ये तुम्ही राहिले पाहिजे. आणि क्लास म्हणजे लिटरेट म्हणजे शिकलेला, इलिटरेट असे त्यांचे क्लास होते, तर ते तुम्ही चेंज करू शकत होता, पण कास्ट चेंज करू शकत नव्हते. ओके. द डेव्हलपमेंट ऑफ द 4 कास्ट इन इंडिया टुक प्लेस फ्रॉम द वर्णाच. त्यानंतर ज्या 4 कास्ट तयार झाले त्याला वर्ण म्हणायचे. त्याच्यात होते ना ते क्षुद्र वगैरे, राजा, ब्राह्मिन्स, ओके तसं. वर्ण वॉज नॉट स्ट्रिक्टली बेस्ड ऑन बर्थ अँड वन कुल चेंज हिज वर्णा. त्यावेळेस जे वर्ण होतं ते बर्थवर डिपेंड नव्हतं. त्याला वाटतं की मला काही चेंज करायचं तर तो त्याचा वर्ण चेंज करू शकत होता. इट वॉज बेस्ड ऑन द कर्मा थेरी. म्हणजे तू काय काम करतोय त्याच्यावर डिपेंड होतं पहा. परशुरामा बिकम द क्षत्रिय बाय कर्मा. आता जन्माने तो का होता ब्राह्मण होता, पण कर्माने काय होता क्षत्रिय होता, योद्धा होता. समजलं. विश्वामित्रा वॉज अ क्षत्रिय अँड बिकम ब्राह्मण. विश्वामित्रा आधी क्षत्रिय होता आणि नंतर तो काय म्हणला ब्राह्मण म्हणला. दिस इज नॉट अलाउड इन द कास्ट सिस्टीम. हे असं टाईपचं कास्ट सिस्टीममध्ये अलाउड नव्हतं. समजले. वर्ण वगैरे चेंज करता यायचे. अकॉर्डिंग टू द Herbert Kisley, caste is a collection of families or a group of the families bearing a common name which usually donates or is associated with a specific occupation, calming discounts from a mythical ancestor, humor or divine professions, or to follow the same hereditary calling, and regarded by those who are competent to give an opinion as फॉर्मिंग अ सिंगल होमोलोगस कम्युनिटी. काय सांगितलं त्यांनी कास्टच्या बाबतीत कोणी हर्बर्ट किसले काय म्हटलं क्लास एक कलेक्शन आहे म्हटलं फॅमिलीचं किंवा ग्रुपचं. ते काय करतात त्यांना एक कॉमन नेम आहे कास्टला कारण एक कॉमन नेम असतं. ओके. हिंदू म्हटलं हिंदू हिंदू नाही समजा आपण म्हटलं कास्ट घेतली कोणती पण एका टाईपची त्याच्यामध्ये जे काय ग्रुप ऑफ पीपल असेल त्याला एक इंडिव्हिज्युअल पूर्ण याला एकच नाव असायचं बरोबर. मग त्याच्या कशावर ठरवायचं त्याच्या ऑक्युपेशनवर ठरवायचं तो काय कामं करतो त्याच्यावर ठरवायचं. समजलं. ते कास्ट एक म्हणजे कास्ट काय असं थोडक्यात एक कलेक्शन असतं. अकॉर्डिंग टू चार्ल्स कुली तो काय म्हटला इन अ क्लास इज सम वॉट स्ट्रिक्टली हेरिडिटरी. क्लास का असतो स्ट्रिक्टली हेरिडेटरी म्हणजे तुमचे समजा आधीपासून जे पूर्वज असेल ज्या कास्टमध्ये असेल त्याच्यातच त्याचा मुलगा त्याच कास्टमध्ये येतो. समजलं. नंतर केटकर म्हणले हिज बुक हिस्ट्री ऑफ कास्ट इन इंडिया. कास्ट इज अ सोशल ग्रुप हॅव्हिंग 2 कॅरेक्टर्स. त्याने काय सांगितलं कास्ट एक सोशल ग्रुप आहे. 2 कॅरेक्टर कोणते की मेंबरशिप इज कन्फाइंड टू दोज हू आर बॉर्न ऑफ ए मेंबर्स अँड इन्क्लूड ऑल पर्सन नो बर्थ. फर्स्ट काय मेंबरशिप कास्टची इज कन्फाइंड टू दोज हू आर बॉर्न. त्याच्या कास्टमध्ये जे बॉर्न झालाय तो त्या कास्टचा मेंबर. समजलं. मेंबर्स आर फॉरबिडन बाय अन इनएक्सेसिबल सोशल लॉ टू मॅरी आउटसाइड द ग्रुप. दुसरा काय सांगितलं होतं त्यांनी ग्रुप कॅरेक्टरिस्टिक्स त्या सोशल ग्रुपचे ती काय की जो एखादा मेंबर असेल त्याला फॉरबिडन म्हणजे काय परवानगी नव्हती कशाची तो एका कास्टमध्ये असेल तर दुसऱ्या कास्टच्या कोणाबरोबर मॅरी आउटसाईड म्हणजे कास्ट सोडून तो मॅरी करू शकत नाही लग्न करू शकत नाही असे त्यांचे काही कॅरेक्टर्स होते आधी कास्टचे. ओके. आता तसं काही राहिलेलं नाही. नंतर पुढचा पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए कास्ट सिस्टीम. आता हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मेन याचे फक्त नावं लक्षात ठेवायचे फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक बर्स्ट ऑन बर्थ ऑर बर्थ इज द डिटर्मिनंट फॅक्टर ऑफ द कास्ट सिस्टीम. म्हणजे ज्या कास्टमध्ये त्याचा बर्थ झालाय ती त्याची कास्ट. वन्स बर्थ इन अ कास्ट ही हॅज टू रिमेन द सेम. म्हणजे ज्या कास्टमध्ये त्याचा बर्थ झालाय ना त्या कास्टमध्ये त्याला शेवटपर्यंत राहावं लागायचं. आणि काही कास्ट अशा होत्या की त्याच्यात काही सबकास्ट पण होत्या. समजलं. नंतर इंडोगेमी ऑर द एक्झोगेमी म्हणजे काय पहा इन द कास्ट सिस्टीम देर इज अ रिस्ट्रिक्शन टू मॅरेज. त्याला काही रिस्ट्रिक्शन होते मॅरेजला कसे पहा रिस्ट्रिक्शन ऑन मॅरेज एंडोगेमी अँड एक्सोगेमी आर द इसेन्स ऑफ द कास्ट सिस्टीम. एंडोगेमी म्हणजे काय तर एंडोगेमी देअर वन्स ओन कास्ट ऑर सबकास्ट म्हणजे त्यांनी त्याच्या कास्टमध्ये किंवा सबकास्टमध्येच लग्न करायचं त्याला एंडोगेमी म्हणतात. आणि एक्झोगेमी म्हणजे काय असतं तर सेम कास्ट बट नॉट सेम क्लीन. म्हणजे कास्ट सेम आहे पण त्याचं क्लीन सेम नाही म्हणजे ते गोत्र वगैरे म्हणतात ना त्याच्यात ते सेम नसणं त्याला एक्झोगेमी म्हणतात. समजलं. नंतर थर्ड आहे सोशल हायरार्ची इज फाउंडेड इन कास्ट सिस्टीम. कास्ट सिस्टीममध्ये का सोशल हेरिडेटी होती म्हणजे कसं ब्राह्मिन्स एक नंबरला त्याच्यानंतर ब्राह्मिन्स इज हाय अँड शूद्र हॅव द इन्फेरियर पोझिशन अँड प्रेस्टीज. ओके. म्हणजे असं ठरलं होतं ब्राह्मण एक नंबरला त्याच्यानंतर ते शूद्र सगळ्यात खाली मध्ये क्षत्रिय. ओके. ब्राह्मण क्षत्रिय मग शूद्र
ओके, अशी ती एक त्यांची काय हायरेटरी म्हणजे प्रायोरिटी होती. समजलं. नंतर पहा पुढचा ऑक्युपेशनल रिस्ट्रिक्शन आहे आणि हेरिडेटरी ऑक्युपेशन. म्हणजे युअर ऑक्युपेशन इज अ फिक्स बाय युअर कास्ट. तुझ्या कास्ट आहे ना ही, तर तुझा तो ऑक्युपेशन फिक्स त्या कास्टनुसार. समजलं. फॉर एक्झाम्पल ब्लॅकस्मिथ सन विल ऑलवेज बी अ ब्लॅकस्मिथ. जो ब्लॅकस्मिथ असतो त्याचा मुलगा तो सुद्धा नंतर ब्लॅकस्मिथ. असं त्यावर काय होतं, रिस्ट्रिक्शन होतं. इकॉनॉमिक डिस्पार्टी म्हणजे द हायर कास्ट पीपल आर जनरली इकॉनॉमिकली बेटर. जे हायर कास्टमध्ये ते ब्राह्मिन्स होते ते पैशाने श्रीमंत होते. अँड द लोअर कास्ट पीपल वर्क हार्डर. आणि जे खालच्या होते त्यांनी फक्त काय करायचं, कामं करायची. अँड येट दे गेट लिटल बेनिफिट्स दॅट इज दे आर पुअर. तरी त्यांना कमी पैसे भेटायचे म्हणून ते गरीब राहायचे. समजलं. म्हणजे इकॉनॉमिक पण काय होते, रिस्ट्रिक्शन होते काही. त्यानंतर याच्या चॅप्टरला लास्ट पॉईंट, सिव्हिल राईट्स मुवमेंट्स इन अमेरिका. अमेरिकामध्ये काय सिव्हिल राईट्स मुवमेंट झाल्या ते पहा. The civil rights movements in the United States was a decades-long struggle by African Americans and their like-minded allies to end institutionalized racial discrimination, disenfranchisement and the racial segregation in the United States. म्हणजे असे काय ज्या त्यांच्या पण होत्या काय की स्ट्रगल्स होते. कोणाचे, अमेरिकन्स. कोणते अमेरिकन्स की आफ्रिकन अमेरिकन्स होते. मग त्याच्यात जे डिस्क्रिमिनेशन असेल म्हणजे त्यांच्यात जो भेदभाव केला जायचा, ओके, रेशियल म्हणजे कास्टवरून जो भेदभाव केला जायचा, त्याच्यासाठी यांनी ही सिव्हिल राईट्स मुवमेंट चालू केली होती. कधी चालू झाली होती तर 1954ला, एंड झाली ती 1968ला. त्याच्यात कोण कोण होतं तर मार्टिन लुथर किंग होता. त्यानंतर ज्युनियर रोझा पार्क्स, मोलोकम एक्स आणि मोरे असे काही नाव होते. त्याच्यात ते पार्टिसिपंट होते. ॲक्टिव्हिटीज होत्या त्या पार्टिसिपंट लिटल रॉक नाईन आणि रबी ब्रिजेस. ओके. आता पहा याच्यात फर्स्ट पॉईंट आहे की सिच्युएशन इन नॉर्दर्न अँड साऊदर्न स्टेट्स ऑफ USA. आधी कशी सिच्युएशन होती, नॉट ड्युरिंग द सिव्हिल वॉर. द सिव्हिल वॉर हॅड फेवर devastating effects on the north than the south, simple because most of the combat of the civil war occurred on southern soil. हा, दोन टाईप होत्या अमेरिकेमध्ये, दोन भाग होते. कोणते, एक होतं नॉर्थ आणि एक साऊथ. तर नॉर्थपेक्षा साऊथमध्ये जास्त सिव्हिल वॉर झाले होते. ओके. इवन सो इट इज डिफिकल्ट टू इमॅजिन अ सिव्हिल वॉर दॅट डज नॉट अफेक्ट ऑल portion of the society in which it takes place, and the civil war affects the north and its civilians in many ways. जरी तो साऊथला झाला होता तर त्याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कुठे पडला होता, नॉर्थ साईडला. फ्रॉम टाइम टू टाइम कॉन्फेडरेट्स क्लॅव्हरी retired into the north to bring the war home to northern, and they hope to influence northern moral and support for the war. जरी साऊथमध्ये वॉर होत असलं तर नॉर्थवाले काय करायचे, पूर्ण याला सपोर्ट करायचे. साऊदर्न सपोर्टर्स लिव्हिंग इन द नॉर्थ और बॉर्डर स्टेट समटाइम्स फॉट डेडली गोरिला वॉरफेअर और सिम्पल बक्सवॉश पीपल दे कन्सिडर्ड एनिमीज इन दोज रिजन. या रिजनमध्ये कसं चालायचं पहा, हे साऊदर्न सपोर्टर्स जे होते लिव्हिंग इन द नॉर्थ, हे कुठं राहायचे, नॉर्थमध्ये. अरे बॉर्डर स्टेट समटाइम्स फॉट डेडली गोरिला वेअरफेल. ते काही कोणत्या टाईपचं युद्ध करायचे तर गोरिला वेअरफेल. ओके. और सिम्पली बुशवॉक पीपल दे कन्सिडर्ड एनिमीज इन दोज रिजन. हे जे काय पीपल होते कोणते, बुशवॉक पीपल, त्यांना ते त्यांचे स्वतःचे एनिमी मानायचे. ऑन द अदर हँड युनियन्स इन द बॉर्डर स्टेट्स ऑफन मिस्ट्रीटेड कॉन्फिडरेट सिम्प्लिफाईज टू लिव्ह अमंग देम. त्यांच्याबरोबर जे काही लोक राहायचे तिथं बॉर्डर स्टेट्समधले, त्यांच्याबरोबर पण काय व्हायचं, डिस्क्रिमिनेशन व्हायचं सिव्हिल वॉरच्या वेळी. ओके. द ऑर अफेक्टेड द नॉर्दर्न इकॉनॉमी बोथ पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली अँड चेंज द लाईफ कोर्स ऑफ द मेनी वुमन. जे नॉर्थमध्ये जे सिव्हिल वॉरमुळे काय झालं, त्यांचा इकॉनॉमिकली पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण पडला त्याच्यावर आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा झाला. ओके. आता साऊथमध्ये काय झालं पहा, मोस्ट ऑफ द फायटिंग ड्युरिंग द अमेरिकन सिव्हिल वॉर टुक्स प्लेस ऑन द साऊदर्न सॉईल. झालं कुठं सगळ्यात जास्त यांचे युद्ध तर साऊदर्न सॉईलवर झाले. इन पार्ट दिस वॉज द रिझल्ट ऑफ द वॉर स्ट्रॅटेजी ऑफ बोथ साइड्स. टू विन द वॉर द साऊथ हॅड ओनली टू सर्व्हाइव्ह. काय सांगितलं इथं, तर त्यांना युद्ध जिंकायचं होतं आणि जगायचं सुद्धा होतं. साऊथ हॅड द ओनली सर्व्हाइव्ह. ओके. त्यांना कोण वाचू शकत होतं युद्धात तर साऊथ साईड. ऑन द अदर हँड फॉर द नॉर्थ टू विन द युनियन हॅड टू बी रिस्टोर्ड. म्हणजे नॉर्थला जिंकण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, युनियन केलं होतं, एकत्र आले होते. दस युनियन फोर्सेस
हॅड टू कॉन्क्वेअर द साऊथ इन ऑर्डर टू विन द वॉर. म्हणजे युनियनच्या ज्या फोर्सेस होत्या, जे युनायटेड नेशनच्या आधी, त्यांनी काय केलं, साऊथमध्ये काय केलं गेले, कॉन्क्वेअर गेले, म्हणजे साऊथकडे गेले. कशासाठी? युद्ध जिंकण्यासाठी. वॉर ॲक्शन अराउंड देअर होम्स क्रिएटेड मेनी हार्डशिप्स ऑफ फॉर द साऊदर्न्स. मग त्याच्यामुळे काय झालं, साऊथमध्ये युद्ध झाल्यामुळे त्या तिकडच्या लोकांना काय झालं, थोडासा त्रास झाला त्याचा. द हार्डशिप्स इन्क्रीज ऑर द इन intense fights for other reason as well. As an agriculture region, the South had more difficulty than the North in manufacturing needed goods. साऊथला नॉर्थपेक्षा जास्त त्रास का झाला? तर त्यांना जे वस्तू लागत होत्या त्या नॉर्थपेक्षा साऊथमध्ये जास्त बनत नव्हत्या. ओके, फॉर बोथ इट्स सोल्जर्स अँड इट्स सिव्हिलियन्स, सोल्जर्ससाठी आणि सिव्हिलियन्ससाठी. One result was that southern civilians probably had to make more real sacrifice during the war than northern civilians did. जे नॉर्थ आणि साऊथचा जर विचार केला तर नॉर्दर्न सिव्हिलियन्सपेक्षा साऊदर्न सिव्हिलियन्सला जास्त सॅक्रिफाईस करावं लागलं. इन ॲडिशन, पार्ट ऑफ युनियन वॉर स्ट्रॅटेजी वॉज टू यूज द नेव्ही टू ब्लॅकेड साऊदर्न पोर्ट्स. मग ते काय करावं लागलं त्यांना, नेव्हीचा यूज करावा लागला का, तर साऊदर्न पोर्ट्स त्यांना काय करावं लागले, ब्लॉक करावे लागले सिव्हिल वॉरच्या वेळी. द युनियन होप टू स्टॉप द फ्लो ऑफ गुड्स बिटवीन द साऊथ अँड अदर कंट्रीज अँड ट्रँगल ऑफ फो इकॉनॉमिकली. त्यांनी युएननी काय केलं, युएनला काय वाटायचं की आपण काय करूया, त्यांच्या गुड्सचा जो ट्रान्सफर होतं साऊथकडून बाकीच्या कंट्रीला, त्यांनी ते काय केलं, सगळं स्टॉप केलं, फ्लो त्यांचा स्टॉप केला. ओके, आता पहा पुढचा एक लास्ट पॉईंट आहे, हाऊ कॅन सिग्निफिकंट इंडिव्हिज्युअल मेक अ डिफरन्स इन शेपिंग द वर्ल्ड. म्हणजे एखादा स्वतः इंडिव्हिज्युअल तो वर्ल्डमध्ये कसा चेंज करू शकतो. मार्टिन ल्युथर किंगचं एक्झाम्पल दिले आपल्याला इथं, अ व्हिजन दॅट चेंज द वर्ल्ड. काय विजन होतं पहा, इट्स बिकॉज ऑफ मार्टिन ल्युथर किंग अँड द एफर्ट्स ऑफ हिज सपोर्टर दॅट अमेरिका केम टू अंडरस्टँड द पॉवर ऑफ नॉन व्हायलेंट प्रोटेस्ट. त्यांनी काय नॉन व्हायलेंट प्रोटेस्ट का असतो ते शिकवलं. कोणी? मार्टिन ल्युथर किंगने. वेन हिज non-violent efforts were met with violence, it actually generated empathy and support for his causes. त्याची नॉन व्हायलेंट एफर्ट्स आणि बाकीचे जे व्हायलेन्सर होते मार्टिन लुथर किंग सोडून बाकी, ते सगळे काय झाले त्यावेळेस एकत्र आले. द पब्लिक वॉज सेव्ड टू सच अ मॅग्निट्यूड दॅट मेजर ॲक्ट्स ऑफ द काँग्रेशनल पॉवर वेअर सेट इन द मोशन. त्याच्यामुळे काय झालं, त्यांच्यात एक मोशनमध्ये आले पूर्ण पब्लिक. King was largely responsible for the passage of Civil Rights Acts of the 1964 and the Voting Rights of 1965. त्यांचा जो किंग होता त्याच्यामुळे त्यांना सिव्हिल राईट्स भेटले 1964ला आणि वोटिंग राईट्स भेटले 1965ला. द सिव्हिल राईट्स ॲक्ट बॅन डिस्क्रिमिनेशन इन द वर्कफोर्स अँड पब्लिक अकोमोडेशन्स बेस्ड ऑन द रेस, कलर, रिलिजन अँड द नेशन ओरिजिन. म्हणजे त्याच्यात जे डिस्क्रिमिनेशन होतं, भेदभाव कशावरून, त्यांचा रेस, कलर, रिलिजन किंवा नेशन ओरिजिनवरून तो स्टॉप केला गेला. द वोटिंग राईट्स ॲक्ट प्रोटेस्ट आफ्रिकन अमेरिकन्स राईट टू वोट. त्यांचा जो प्रोटेक्ट केलं, त्यांचे आफ्रिकन जे अमेरिकन होते त्यांना राईट टू वोट भेटला. ही ऑल्सो प्लेड अ मेजर पार्ट इन द पॅसेज ऑफ ए फेअर हाऊसिंग ॲक्ट ऑफ 1968. फेअर हाऊसिंग म्हणजे राहण्यासाठी प्रत्येकाला जागा भेटणे, तो एक ॲक्ट पास केला त्यांनी. दिस प्रिव्हेंट्स पीपल फ्रॉम बॅनिंग ब्लॅक पीपल फ्रॉम एनी सॉर्ट ऑफ हाऊसिंग, बी अ रेंटल ऑर द सेल. म्हणजे जे ब्लॅक पीपल होते त्यांना काही द्यायचे नाही ना राहण्यासाठी जागा वगैरे, तर ते स्टॉप केलं गेलं. इवन अंटिल द डे ही डाईड, कोण? मार्टिन ल्युथर किंग. किंग नेव्हर अलाउड फिअर टू ट्रम्प, ही युनिफाईड पीपल टुगेदर अंडर द कॉमन गोल. त्यांनी त्यांना डाईड होण्याच्या मरेपर्यंत काय सांगितलं की तुम्ही काय राहा, टुगेदर म्हणजे एकत्र राहा, एक कॉमन गोल ठेवा तुमचा. टुडे यू वॉन्ट फाइंड ब्लॅक पीपल अँड व्हाईट पीपल फोर्स टू सीट इन द सेपरेट सेक्शन ऑन ए बस ऑर ड्रिंक फ्रॉम द सेपरेट वॉटर फाउंटेन इन अ पब्लिक स्पेस. त्याच्यामुळं की जे ब्लॅक पीपल किंवा व्हाईट पीपल असेल ते आपल्याला सेपरेट नाही दिसत, ते काय करतात, ते त्यांचं कॉमन जे असेल ते सगळे शेअर करतात ते. ऑल्दो prejudice remains, the tide is shifting is in a way where the recipients of the world are scorned and not innocent African Americans. फक्त आफ्रिकन अमेरिकन्सच्याच बाबतीत नाही राहिलं तर पूर्ण वर्ल्डमध्ये त्याच्यामुळे काय झालं, हे ब्लॅक आणि व्हाईट पीपलचं डिस्क्रिमिनेशन थांबवलं गेलं. समजलं हा चॅप्टर? 4 पॉईंट आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये. जो आपण याच्यात फर्स्ट पाहिला होता तो होता आपला ह्युमन राईटच्या बाबतीत, बरोबर. म्हणजे काय होतं त्याच्यात,
की अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन राईट्स होते. त्यात काय पॉईंट्स आहेत. नंतर सेकंड पाहिला होता आपण अंडरस्टँडिंग ऑफ सोशल प्रोटेस्ट. त्याचे सोशल प्रोटेस्ट कोणत्या टाईपचे असतात, कोणते सोशल प्रोटेस्ट झाले, का झाले ते दिले. नंतर होता इंडियन कास्ट सिस्टीम पाहिला एकमध्ये आपण. त्यानंतर सिव्हिल राईट्स मुवमेंट इन अमेरिकाचं एक पॉईंट आहे. ओके, त्याच्यात ते नॉर्दर्न सिव्हिल वॉर आणि साऊदर्न सिव्हिल वॉरचा स्टडी आहे. आणि शेवटी आपल्याला मार्टिन लुथर किंगचा एक हाऊ कॅन सिग्निफिकंट इंडिव्हिज्युअल मेक अ डिफरन्स इन द शेप ऑफ द तो एक स्टडी करायचा. समजलं आहे चॅप्टर. ओके, हा युनिट आपला सेकंड युनिट होता INS. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट पाहूयात.